उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज फिर विदर्भ दौरे पर है। इस मौके पर आज नागपुर में आयोजित कार्यक्रम में कई पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता शिंदे गुट में शामिल हुए। इस दौरान अपने संबोधन में शिंदे ने कई महत्वपूर्ण इशारे दिए हैं। बालासाहेब ठाकरे की शिवसेना से बगावत, फिर मुख्यमंत्री और अब उप मुख्यमंत्री की कुर्सी संभाल रहे एकनाथ शिंदे के इस विदर्भ दौरे ने शिंदे और महायुति के संबंधों पर कई सवाल खड़े कर दिए हैं। शिंदे के बयान से महाराष्ट्र की राजनीति में फिर भूचाल के संकेत दिए हैं। कयास लगाया जा रहा है कि महायुति सरकार में सब कुछ ठीक नहीं चल रहा। नागपुर में बोलते हुए शिंदे ने कुर्सी और उनके नाम को लेकर वक्तव्य किया। इस दौरान उन्होंने कहा कि एकनाथ शिंदे जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है। इससे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बीच बढ़ती दरारों पर फिर से अटकलों का दौरा शुरू हो गया है। आपल्याला मला काय मिळाले यापेक्षा या महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे। आणि खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधी हापापलेला नाही। मी खुर्ची शोधत नाही, मी माणसं शोधतो, त्या माणसांचे प्रश्न शोधतो, त्या माणसांच्या समस्या शोधतो। त्यामुळे मला कुठलाही ना सत्तेचा हाव ना पैशाचा हाव, म्हणून मी माणसं कमवली। मी जिथे जातो लोक म्हणाले हे काय चाललंय, म्हणाले काय तुम्ही माझी लाईन कापून काय मी छोटा होणार आहे? लाईन छोटी करायला तुमची लाईन मोठी करायला लागेल कामाची। एकनाथ शिंदे तर जहाँ खड़ा होता है वहीं से लाइन शुरू हो जाती है। कुठली लाईन होते? जनसेवेची लाईन, सर्वसामान्य न्याय देण्याची लाईन। खऱ्या अर्थाने शेवटी पद जेव्हा आपण किती काळ पद भोगलं यापेक्षा त्या पदावर असताना काय काय काम केलं हेच ऐश्वर्य आहे आपलं। कार्यकर्ता हीच आपली दौलत आहे, म्हणून त्या कार्यकर्त्याला जपणं हे आपलं काम आहे। म्हणून कधी कुठलाही कार्यकर्ता संकटात असेल, अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचं काम नेत्यांनी केलं पाहिजे, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते। आणि म्हणून या पक्षामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे, दिघे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे। आणि म्हणून लोक जुळत आहेत, का जुळत आहेत, काय येत आहेत, सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येत आहेत। येणाऱ्यांची रीग लागलेली आहे, येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करतायत, मुंबईत प्रवेश करतायत। एकदा तर मी दिल्लीत गेलो, दिल्लीमध्ये प्रवेश, नागपूरचे अधिवेशन होतं तिथं प्रवेश। म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण दाखवत आहे, या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापि तडा जाऊ देणार नाही। हा विश्वास आपण बाळगा। तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे, तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे।